हं. काही लोक मला म्हणतात की भाऊ असं का, आता तुम्ही असं का बदललात. पण मला एक सांगायचं, मी काय बदलणारा वगैरे माणूस नाही. मुळामध्ये जर बघायला गेलं तर जेव्हा धनगर समाजावरचा विषय आला, आरक्षणाचा विषय आला, मुंबईचा विषय मी जवळून बघितला, तेव्हा मला असं जाणवलं की धनगर समाज सगळ्या समाजासाठी आहे, पण धनगर समाजासाठी ओबीसी मधला कोणताच घटक नाही, आणि ते काल पण नव्हता आणि याच्या पुढे सुद्धा नसणार आहे. तिथं मराठा समाज बांधवांना आले, पाठिंबा दिला, आणि ज्या ज्या पद्धतीने त्यांना जे काही धनगर समाजाबाबतीत अस्मिता होती ती त्यांनी दाखवली. याच्यावरनं मी एक ठरवलंय की बाबा आता विनाकारण बाकीच्या घोळामध्ये पडायचं नाही, सरळ खोडावर घाव घालायचा. जे रास्तय ते बोलायचं. कोणतरी चांगलं म्हणावं, बरं म्हणावं म्हणून बोलायचं नाही, पण जे सत्य आहे ते मत नक्कीच बोलायचं. मला माहित आहे सत्य हे एक कडुलिंबाच्या पानासारखं असते, ते चावायला गेलं तर कडू लागते, पण त्याचे फायदे खूप असतात. तसंच आहे कालचं प्रकरण जर बघायला गेलं तर अंजना गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे उभारले, जे कोणी तिथं जाणार आहे, जे कोणी तिथं गेलंय, मला त्यांना सांगायचंय हा वाद मिटण्यासारखा आहे आणि तो मिटू पण शकतो. पण तिथं जाऊन जर तुम्हाला रोडवरच बसायचंय आणि ते विषयच वाढवायचा आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे. बाहेरून गेलेल्या माणसांनी मध्यस्थी केली पाहिजे, दोन्ही समाजाला एकत्रित आणून ते वाद मिटवला पाहिजे. पण असं काहीच न होता त्या समाजाची भूमिका काय, मराठा समाज काय म्हणते, धनगर समाजाची काय भूमिका आहे, हे कुठंच लक्षात न घेता त्या गावात जाऊन नुसतं रोडवर बसायचं, नुसतं गर्दा करायचं, एकाच्या अंगावर पडायचं, असा जर विषय असेल तर नक्कीच ह्याच्यातून बरंचसं काही प्रत्येक समाजानं शिकलं पाहिजे. विनाकारण तिथल्या आमदारावर बोलायचं, तिथल्या स्थानिक पातळीच्या नेत्यावर बोलायचं, हे सगळं चुकीचं आहे. अहो मी सुद्धा समर्थन करत नाही. ते बाबाराजे का काय, आवारे का काय, त्यांनी जे काही पडळकर साहेब असतील, हाके सर असतील, यांच्या बाबतीत जे काही शब्द वापरलेत हे चुकीचे वापरलेत. पण त्यांना सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर माझं पण चुकल. त्याच्यामुळे ज्यांनी चूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण त्याच्यामध्ये विनाकारण धनगर समाज आणि मराठा समाज हा रगडला गेला नाही पाहिजे. कुठंतरी गावगाड्यातला धनगर आणि मराठा समाज हा एकोप्यानं राहते. रोज एकोणएकाच्या धुऱ्यावरनं, बांध्यावरनं एकोणएकाचे तोंड बघावं लागतात. पण असं कुठंतरी प्रकरण होतंय आणि त्याला वाढीव स्वरूप द्यायचं, त्याच्यामुळं विनाकारण धनगर आणि मराठा समाजातली दुरी ही अजून वाढते का काय, असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला होते. पण मी तिथे गेलो, मी प्रामाणिकपणे जे सांगण्याचा प्रयत्न केला, पण मुळात त्यांना ते ऐकून घ्यायचाच नव्हता. मुळात ते प्रकरण त्यांना मिटवायचंच नव्हतं असं मला वाटतंय. का मी आज बी सांगतो, ते प्रकरण एका दिवसात मिटू शकते. तुम्ही सगळे मराठा समाज आणि धनगर समाजासोबत बसले तर ते प्रकरण मिटू शकते. मला प्रामाणिक सांगतो, मी जे सत्य आहे ते बोलणारा माणूस आहे. जे देवस्थानाचं जायचा मार्ग आहे ते वेगळ्या दिशेला आहे आणि त्याच्या डाव्या साईडला पुतळा बसवलाय आणि त्याच्यात अंतर खूप कमी आहे. आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या पाठीमागे बघितलं तुम्ही तर चिंचेचं झाड आहे मोठं, आणि त्याच्या पुढं मी सांगतोय ना 3.5 बाय 5 फुटाच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बसवले. पण मला एक म्हणायचं, तुम्ही वेगळ्या नजरेनं जर बघितलं तर नक्कीच त्याला वेगळं रूप येईल. पण तुम्ही जर एकुप्याच्या नजरेनं बघितलं तर नक्कीच त्याला पण चांगलं काहीतरी होईल. बिरोबाच्या ठिकाणी का देवस्थानाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, हे जर ज्या नजरेनं तुम्ही बघताल त्या नजरेनं तुम्हाला ते योग्य वाटेल किंवा अयोग्य वाटेल. मी फक्त एक सांगतोय, पण बघण्याची नजर आणि बघण्याचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर नक्कीच एकोप्याची भावना त्या ह्याच्यातून दिसून येईल किंवा दिसून येते, असंच मला सांगायचंय. त्याच्यामुळं तिथं जे कोणी असेल मला त्यांना सांगायचंय, हे वाद टोकाला न नेण्यापेक्षा कुठंतरी दोन्ही समाज एकत्र बसून ते वाद जर मिटवला तर नक्कीच समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण विनाकारण तुम्ही जर नका त्या समाजाची भूमिका काय म्हणणं हे समजूनच न घेता तुम्ही जर रोडवरच बसून जर तुम्हाला गोंधळच करायचा असेल तर त्याला कोणीच रोखू शकत नाही. त्याच्यामुळं माझी भूमिका रास्त आहे. मी प्रामाणिक बोलतोय. लोक मला म्हणत असतात आता हे बदलला का, मी बदलला नाही. मी वस्तुस्थिती आणि प्रामाणिक जे काय आहे त्या ठिकाणी मी जे बघितलंय ते मी सांगायलो. काही लोक मीडियाच्या ट्रायलसाठी किंवा ह्याच्यासाठी तिथं सगळं हे करायले, तुम्हाला माहित आहे काय आहे ते. पण सत्य परिस्थिती सांगायला सुद्धा
प्रामाणिकपणा लागते. आणि मी जे बोललोय ते तुम्ही जाऊन बघा, वस्तुस्थिती काय आहे ते. मंदिराची दिशा कुठल्या साईडला आहे, महाराजाचं स्मारक, महाराजाचं जे पुतळा बसवलंय ते कोण्या साईडला आहे, त्याच्यामध्ये किती अंतर आहे, उद्या भविष्यात 3.5 बाय 5 फुटाच्या अंतरात काय अडचण येणार आहे किंवा काय येणार हे तुम्हाला तिथे गेल्यावर कळलं. काही लोक विनाकारण वाद लावण्याचा प्रयत्न करायलेत, पण मी माझी भूमिका रास्त मांडली. मी तिथे गेलो, मी सांगितलं होतं तिथं गेल्यानंतर मला जे काही दिसेल ते मी प्रामाणिकपणे सांगणार, आणि ते मी आज तुमच्या पुढे सांगितले. आणि जर वस्तुस्थिती बघायची असेल तिथं बघा किती लोक आहेत तिथं धनगर समाजाचे. मी प्रामाणिकपणे सांगतोय 50 ते 60 लोक. मी गेलो तिथं बसणारे लोक किती होते, 50 ते 60 लोक. बाकीचे लोक तर इकडे तिकडेच आहेत. बरं, पश्चिम महाराष्ट्रातले धनगर समाज कुठे आहे? हे जे पश्चिम महाराष्ट्रातून येऊन जे मराठवाड्यामध्ये नेतृत्व करतात, हजारोचा लाखोचा जमाव हे आल्यावर इथं जमतंय. पण त्याच पद्धतीनं हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पाठीमागं लोक का नाही जमत, हा प्रश्न मला नक्कीच त्यांना विचारावं लागेल. आणि मला पडलेला प्रश्न आहे. मी बघितलं एवढा तामझाम सगळं असताना पश्चिम महाराष्ट्रातला धनगर, पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज ह्यांच्या पाठीमागं दिसत नाही. हे मराठवाड्यात आले की ह्याच्या पाठीमागं हजारोची संख्या गोळा होतीये. पण ज्या पद्धतीनं तिथं समाज असायला पाहिजे होता तो समाज नाही. आणि ह्याच्यावरनं नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होते ह्यांच्या कर्तृत्वावर. मी प्रामाणिक बोलतोय. काही लोकांना वाटेल की असं का, पण ठीक आहे, मी जे बोलतोय ते प्रामाणिक बोलतोय. मला या विषय नाही. आता मी ठरवलंय जे सत्य आहे ते बोलायचं, खरं बोलायचं, बरं बोलायचं नाही, हे मी ठरवलंय. त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण मी प्रामाणिक माणूस आहे. मी तिथं नक्कीच वाद मिटवण्याचा विषय करू लागलो, पण हे काही लोकांना पटलं नाही. त्याच्यामुळे हे विषय पुढे ढकललाय. पण तुम्हाला तुमचं लकलाभ. पण गावगाड्यातला धनगर समाज, मराठा समाज आणि जे काही 18 पगड समाज आहे हे आज पण एकोप्यानं राहते. पण हे काही कारणास्तव आणि काही विषयास्तव जे काही वाद वाढवलाय, काही लोक मला म्हणायलेत हे वाद कधी मिटल. आता मला त्यांना सांगायचं, जोपर्यंत हे असे नेते आहेत हे समाजामध्ये भांडणं लावाले, जोपर्यंत त्यांना आमदारकी खासदारकी भेटणार नाही तोपर्यंत हा वाद मिटणार नाही. आम्ही डोळ्यानं बघितलंय. पश्चिम महाराष्ट्राचे कलाकार माणसं आहेत. त्याच्यामुळं मराठवाड्यातल्या माणसाला सहजासहजी ते समजणार नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातली लोक इकडं आल्यावर लाखोची गर्दी आणि तिकडे त्यांच्या मागं बोटावर मोजण्या इतकी लोक असतात. हे मी बघितलंय. आणि तुम्ही सुद्धा आज जाऊन अंजनगावामध्ये बघा किती समाज आहे तिथं. ओबीसी म्हणून लोक किती आहेत आणि धनगर म्हणून समाज किती आहे, ते वास्तव आहे. त्याच्यामुळं समाजामध्ये दुरावा निर्माण करण्यापेक्षा समाजामधली आपापसातली भांडणं कशी मिटली पाहिजे ह्याच्यावर जर तुम्ही पुढे येऊन काम केलं तर नक्कीच समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. एवढंच मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं. मित्रांनो, आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.